तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार युवकांना कॉकरोचेस म्हणून संबोधले होते आणि अशा प्रकारचे हे बेरोजगार युवक सिस्टमच्या विरोधात आवाज उठवतात असे म्हटले होते, ज्याला विरोध म्हणून अभिजित दिपके यांनी सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली होती। मित्रांनो, दिल्लीमध्ये झालेल्या सीजेपीच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि पॅलेट्स गन्स चालवल्या होत्या, तसेच आरएएफच्या फोर्सेसने जो लाठीचार्ज किंवा जी मारहाण तिथल्या आंदोलकांवर केली होती, त्याचे व्हिडिओही बघण्यास आम्हाला वेळ नाही, आम्ही यामध्ये इंटरेस्टेड नाही, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले होते। याला विरोध म्हणून नालसार या हैदराबादमधील लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ 450 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सीजेआय सूर्यकांत यांच्याकडून आपली डिग्री घेण्यास नकार दिला होता आणि सीजेआय सूर्यकांत यांना आपल्या युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशनला आमंत्रण देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती। यानंतर लगेच बार काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत मिश्राजी यांनी एक लेटर काढून अशी जाहीर केली की या वर्षीच्या म्हणजेच 2026च्या वर्षात जेवढे लॉचे स्टुडंट पासआउट झालेले आहेत त्यांना वकील म्हणून काम करता येणार नाही, त्यांचे वकील म्हणून रजिस्ट्रेशन होणार नाही। मित्रांनो, याला विरोध म्हणून कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांनी त्याच सेम स्टाईलमध्ये ट्विट केले होते, ज्या स्टाईलमध्ये त्यांनी सीजेपीची स्थापना करताना ट्विट केले होते। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले होते की सगळे कायदे मंडळी एकत्र आले तर काय। मित्रांनो, अभिजित दिपकेच्या या ट्विटनंतर कॉकरोच जनता पार्टीसह संपूर्ण देशातील युवकांनी या विरोधात या बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आणि त्यांचा हा निर्णय जर मागे घेतला नाही तर आम्ही सगळे कायदे मंडळी किंवा जे पण लॉचे स्टुडंट वकील किंवा सरन्यायाधीश आहेत, जे रिटायर असतील किंवा सध्या काम करणार असतील, ते सर्वजण मिळून बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऑफिस म्हणजेच कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा दिला। मित्रांनो, त्यांनी हा इशारा देताच काही तासांच्या आतच बार काउन्सिल ऑफ इंडियाने हा निर्णय त्यांचा मागे घेतला आणि कोणत्याही लॉच्या स्टुडंटची डिग्री किंवा त्यांचे वकील म्हणून जे रजिस्ट्रेशन आहे ते थांबवण्यात येणार नाही असे सांगितले। सीजेपीने बार काउन्सिल ऑफ इंडियाचे हे जे मिश्राजी आहेत त्यांचीही अकाउंटेबिलिटी मागितली आणि हे 12 वर्षे झाले या पदावर कसे आहेत अशी विचारणा केली। त्यानंतर लगेचच मिश्राजी यांनी माघार घेत हा त्यांचा जो निर्णय होता, त्यांचे जे लेटर होते ते मागे घेतले। म्हणजे बघा मित्रांनो, लोकांनी जर संघटितपणे आवाज उठवला तर काय काय होऊ शकतं। मित्रांनो, नालसार युनिव्हर्सिटी ही आपल्या देशातील एक सर्वात रेप्युटेड अशी, सर्वात प्रेस्टिजियस अशी एक लॉ या क्षेत्रातील युनिव्हर्सिटी आहे आणि अशा युनिव्हर्सिटीमध्ये अशा प्रकारचा कारभार आणि विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची जी धाडस यांनी केलेले आहे ते बिलकुलही अमान्य आहे, अस्वीकार्य आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच परिवर्तकच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।